फडणवीसांच्या मतदारसंघात 5 महिन्यात 8% मतदार वाढले। काही बूथवर 20 ते 50% मतदार वाढ। निवडणूक आयोग मौन बाळगून का? राहुल गांधींचा मोठा आरोप। वैफल्यग्रस्त राहुल गांधींकडून जनतेची दिशाभूल। पटोले, थोरात आणि वडेट्टीवारांकडून अस्तित्व टिकवण्यासाठी राहुल गांधींना खोटी माहिती। सर्व मनोरुग्णांना रुग्णालयात घेऊन जायला हवं। प्रसाद लाड यांची टीका। निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना चर्चेसाठी निमंत्रण। 12 जूनलाच आयोगाकडून ईमेलद्वारे पत्र। राहुल गांधींकडून मात्र अद्याप आयोगाला कोणतंही उत्तर नाही। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीमध्ये निळकंठेश्वर पॅनल, बळीराजा सहकार बचाव पॅनलमध्ये काटेकी टक्कर। क्रॉस वोटिंगमुळे उमेदवारांची धाकधूक आता वाढली। अजित पवारांकडे सत्ता आहे, पैसा आहे। बँका रात्री सुरू ठेवण्यात आल्या। 15 दिवसांपासून राज्य वाऱ्यावर सोडून ते गावात बसले। त्यामुळे आता अजित पवारांच्या जिंकण्याला महत्त्व नाही। माळेगाव कारखाना निवडणुकीवरून राऊतांची टीका। भास्कर जाधवांची पक्षातील बडव्यांवर पक्षाच्या बैठकीत टीका। निवडणुकीत उमेदवाराला एबी फॉर्म देताना विचारात घेतलं नाही। पहिल्या फळीतील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर जाधवांकडून प्रश्नचिन्ह। भास्कर जाधवांची नाराजी माझ्यापर्यंत आली नाही। ठाकरेंचे दरवाजे जाधवांसाठी कायम उघडे। विनायक राऊतांची प्रतिक्रिया। भास्कर जाधवांनी शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलं तर आनंदच। जाधवांसारख्या नेत्यानं राजकीय संन्यास घेणं अयोग्य। मातोश्रीवरील राग जाधवांनी अनेकदा माझ्यावरही काढला। उदय सामंतांचं वक्तव्य। तेजस्वी घोसाळकरांची नाराजी दूर करण्याचा उद्धव ठाकरेंकडून प्रयत्न। घोसाळकर पक्षात नाराज असून भाजपात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा। तर घोसाळकरांची महिला विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती। संदीप देशपांडेंकडून ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकेचे बाण सुरूच। राज्याच्या मनातलं ओळखणाऱ्यांनी जाधवांच्या मनातलं ओळखलं का? भास्कर जाधवांच्या वक्तव्यांवरून देशपांडेंची टोलेबाजी। मराठी माणूस दोन्ही ठाकरेंकडे फार आशेनं पाहतोय। आम्ही भांडत राहिलो तर मराठी माणूस क्षमा करणार नाही। प्रकाश महाजनांचं विधान। 6 महिन्यांपासून शिवभोजन थाळीला सरकारकडून अनुदान नाही। अनुदान न मिळाल्यामुळे राज्यातील अनेक शिवभोजन थाळी केंद्र बंद। काही केंद्र कर्ज घेऊन चालवली जात असल्याची माहिती। शिवभोजन थाळी संदर्भात अनुदान थकीत असल्याचं कुठलंही निवेदन मिळालं नाही। काही तांत्रिक अडचण असल्यास दूर करण्याचा प्रयत्न करणार। आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया। सरकारची स्थिती भिकाऱ्यासारखी झाली। लाडकी बहीण योजना आणल्यानंतर अनेक योजनांना सरकारकडून कात्री। शिवभोजन थाळीच्या अनुदानावरून वडेट्टीवारांची टीका। पुण्यात अजित पवारांचा ठाकरे गटाला धक्का। माजी आमदार महादेव बाबर यांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश। अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। आमच्यावर हिंदी भाषा का लादता असं शिंदेंनी भाजपला विचारावं। नुसत्या बैठका घेऊन मराठीची अवहेलना सुरू। फडणवीसांनी मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी काम करावं। संजय राऊतांची टीका।